हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, गेल्या 2 ते 3 दिवसाच्या नंतर आज आपण भेटत आहोत आणि हा व्हिडिओ ना परवा दिवशीचा आहे. तर शूट करून ठेवला होता पण एडिट वगैरे केला नव्हता. कधी कधी होतं ना, ते आळस आल्यासारखं होतं. व्हिडिओ बनवायला पण आळस येतो. आणि त्याचबरोबर आजकाल शिलाई मशीन आल्यापासून ना ते जास्तीत जास्त लक्ष तिकडंच आहे. म्हणजे ब्लाऊज शिवणं किंवा ड्रेस शिवणं म्हणा, हे सगळं इकडंच चाललेलं आहे. त्यामुळे ना व्हिडिओ एडिट करायला वगैरे मला म्हणजे वेळच भेटत नव्हता. दिवसभर ते शिलाई मशीनचं काम केलं, त्यानंतर मग थकलं की मग असंच बसते. मग त्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट करायचा, म्हणजे शूट करायचा पण वेळ भेटत नाही आणि एडिट करायचा पण वेळ भेटत नाही, असं होतं आहे. त्यामुळं ना गेले 2 ते 3 दिवस झालं व्हिडिओ अपलोड केला नव्हता. आणि आज फायनली हा व्हिडिओ मी एडिट करून अपलोड करणार आहे. भलं उशीर होऊ द्या, पण अपलोड करणारच आहे. आणि आता ही वेळ आहे संध्याकाळची. तर वैभवदादा गेला आहे ट्युशनला त्याच्या. तर दुपारी ना भयंकर ऊन असल्यामुळे ना मी त्याला बाहेर जाऊ देत नाही खेळायला वगैरे. त्यामुळं ना मग तो काय करतो, दुपारच्या टायमाला झोपतो. आणि नेमकं त्याला झोप लागली की 1 तास ते 2 तासामध्येच त्याचं ट्युशनचा वेळ होतो. त्यामुळं मग त्याला लगेच उठवावं लागतं. 1 तासभराची झोप होते आणि त्याला मग लगेच उठवावं लागतं. आणि असं उठवायचं म्हणलं की मग तो उठत नाही लवकर आणि त्याला उठवण्यामध्येच नाही ना म्हणता अर्धा तास जातो. मग कसंबसं त्याला उठवून आता त्याला ट्युशनला पाठवून दिलं. आणि आता इथे सगळ्या घरातल्या सगळ्या बॉटल जमा केल्या मी. आणि आजकाल हे कडाक्याचं ऊन असल्यामुळं ना पिण्याचं पाणी जे आहे फ्रीजमधलं ते लवकरच संपून जातं. आणि बाटल्या आम्ही नवीन आणलेल्या आहेत तरीसुद्धा एक्स्ट्रा बाटल्या आहेत तरीसुद्धा ना बाटल्या उरत नाहीत फ्रीजमध्ये, लगेच संपून जातात. कारण की तहान तर भरपूर लागते. घरात बसलं तरीसुद्धा तहान लागते. तर बाहेरचं तर मग विचारायलाच नको. बाहेर काम करणारे लोकं तर कशी करत असतील काय माहिती. तर सगळ्या घरातल्या बाटल्या एकत्र जमा केल्या. त्यानंतर सगळ्या धुवून घेतल्या स्वच्छ आणि ॲक्वाचं पाणी भरून घेतलं. तर आता मी बाटल्या फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण की साहेब येण्याचा वेळ होईपर्यंत बाटल्या थंड होतील. आणि बाटल्या मी दरवाजामध्ये ठेवत नाही, कारण की जेव्हा आमचं जुनं फ्रीज होतं ना तेव्हा ते रिपेअर करायला आले होते दादा. तर त्या दादांनी सांगितलं होतं की दरवाजामध्ये जास्ती बाटल्यांचं असलं ना वजन, तर ते दरवाजा थोडासा लूज होतो असं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हापासून ना मग मी बाटल्या ज्या आहेत त्या थोड्याफार दरवाजाच्या ब्रॅकेटमध्ये ठेवते आणि बाकीच्या नंतर काचावरती ठेवून देते. आणि बाटल्या वगैरे सगळं ठेवून झाल्याच्या नंतर आता इथे मी स्वयंपाकाला स्टार्ट केलं आहे. कारण की आता 4, 4:15 झाल्या होत्या. तर आता स्टार्ट केलं तर मग 6 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी होतो आणि तेव्हा मग साहेब येतात कामावरून. तर आता सगळ्यात अगोदर इथे डाळ भात लावायचं ठरवलं आणि त्यानंतर मग बाकीची जी छोटी छोटी कामं आहेत ते करता येतात. कारण की तोपर्यंत मग 2 ते 3 शिट्ट्या झाल्या की मग त्याला फोडणी वगैरे द्यायचं ते काम चालू होतं. पण 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत माझं झाडू वगैरे मारून होईल बाहेरचं. आणि दुपारचं जेवणं झाल्याच्या नंतर भांडे वगैरे घासून स्वच्छ किचन करून ठेवलेलं असतं. त्यामुळं मग संध्याकाळच्या टायमाला म्हणजे जास्ती काही लोड पडत नाही कामाचा. आणि आज ना फक्त डाळ भात आणि भाकरी वगैरे बनवायच्या आहेत, कारण की शेपूची भाजी आहे. त्यामुळं मग आता दुसरी भाजी बनवायची काही गरज नाही. नाहीतर ना मग भेंडी वगैरे बनवावी म्हणून ठरवलं होतं मी. पण आता भेंडी उद्या सकाळीच बनवेन. आता फक्त शेपूची भाजी आणि भाकरी आणि डाळ भात हेच असेल. तर काम कमी होतं, कारण की भाजी बनवायचं नव्हतं. एक काम कमी झालं होतं. त्यामुळं माझी सगळी कामं जी आहेत ती आरामात चालू होती. फक्त आता डाळ भातचं कुकर लावलेला आहे. फक्त फोडणी द्यायची आणि भाकरी बनवायचं एवढंच काम बाकी आहे. आणि त्यानंतर मग कुकर लावल्याच्या नंतर मी आता पूर्ण घराला स्वच्छ झाडू मारून घेणार आहे. आणि आजकाल ना ही शिलाई मशीन घेतल्यापासून म्हणजे असं अन्नूताईने झाडू मारला की मग मी काहीतरी शिवायला बसते. काहीतरी म्हणजे तिने कितीही घर स्वच्छ केलं तरी मी काहीतरी शिवायला बसते. आणि तिथं मग ते काय धागे दोरे हे ते म्हणजे कचरा पडतोच घरामध्ये.
आणि त्यामुळं ना मग असंख्य वेळा मला घरामध्ये झाडू मारावा लागतो. खास करून ताईला हे होतं म्हणजे घरामध्ये असं कचरा दिसला की मग तिला बसू वाटत नाही. ती सारखं ती झाडत राहते आणि मी आपला कचरा करतच राहते. असं चाललं आहे आजकाल. म्हणजे कसं आहे आता मशीन नवीन आहे त्यामुळं नव्याचे ते नवीन दिवस असतात ना, नव्याचे 9 दिवस नवीन ते तसं असतं. म्हणजे आता हे मला म्हणजे आवडती वस्तू घरामध्ये आहे तर त्याला कधीही म्हणजे आठवण आली की पटकन ते आपलं काहीतरी शिवायला बसायचं, काहीतरी ब्लाऊज वगैरे शिवायचं हे ते असं चालू आहे माझं. आणि मी ना एक हे साडी शिवलेली आहे म्हणजे काष्टा साडी असते ना ती काय त्याला म्हणतात ते पेशवाई साडी. तर तशी साडी मी शिवलेली आहे. एक म्हणजे ना एकसारख्या 2 साड्या होत्या माझ्याकडं. तर मग म्हटलं की एकसारख्या 2 साड्या असंच घालण्यापेक्षा एकाची काष्टा साडी शिवावी म्हणून मी ट्राय केलं आहे. तर मी तुम्हाला म्हणजे झाल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन ती साडी. तर इथे अन्नूताईचं काम चालू होतं. अन्नूताई ना ती हे करत होती म्हणजे बेडरूमची बाल्कनी जी आहे ती धुवून घेत होती कारण की तिला अभ्यासाला बसायचं आहे तिथे त्यामुळं. आणि सकाळी तर मी बाल्कनी वगैरे धुतलेली असतेच पण त्यानंतर ना जेव्हा मी कपडे सुकायला टाकते ना बाल्कनीमध्ये तर मग ते कपड्याचं थोडंफार पाणी वगैरे पडतं आणि ते पाणी तसंच साठून राहतं आणि त्याच्यावरती नंतर मग धूळ जमा होते कारण की बाजूलाच रोड आहे आणि गाड्या भराभर दिवसभर गाड्या ये जा करतात आणि त्यामुळं ना जे माती धूळ हे ते सगळं उडतं आणि त्याच्यामुळं ना पुन्हा बाल्कनी खराब झालेली होती. तर आता तिला तिथं बसायचं होतं त्यामुळं ती धुवत आहे. नाहीतर मग असं संध्याकाळी आम्ही कधी बाल्कनी धुवत नाही. तर तोपर्यंत तिथे मी पूर्ण घराला स्वच्छ असा झाडू मारून घेतला. आणि तेवढ्यातच माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. आमचा जो पंचशील ग्रुप आहे ना त्या त्या मैत्रिणीचा फोन आला होता आणि ती येणार होती माझ्या इकडे. तर तिला ब्लाऊज शिवायचं होतं त्यामुळे ती येणार होती. आणि मग त्यानंतर मग ते मैत्रीण म्हणजे दोघीजणी आल्या माझ्या घरी. पण मी शूट केलं नाही कारण की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. त्यामुळं ना मग मी असं कोणाचंही असं परवानगी घेतल्याशिवाय किंवा असं डायरेक्ट म्हणजे जास्तीत जास्त ना मी शूट करतच नाही असं कोणाचं. कारण की कोणाकोणाला राग पण येत असतो त्यामुळं. तर ना मग आम्ही बसलो बोललो आणि त्यामध्ये थोडासा वेळ गेला. मग ते माप वगैरे घेण्यामध्ये थोडंफार हे करण्यामध्ये वेळ गेला. आणि त्यानंतर मग माझी मैत्रीण जेव्हा निघून गेल्या त्यानंतर मग मी आता इथे भाकरी करायला सुरुवात केलेली आहे. आणि आता माझ्या जेव्हा मैत्रिणी आल्या होत्या ना तेव्हा आमच्या डिस्कशन चालू होतं. तर आजकाल ना आमच्या महिला मंडळांची लेझिमची प्रॅक्टिस चालू आहे कारण की आता लवकरच भीमजयंती येणार आहे आणि त्यामुळं आम्ही तिथे लेझिम परफॉर्म करणार आहोत. तर ना आता लेझिमची प्रॅक्टिस करायला म्हणजे असं चालले आहेत सगळेजण बरेच जण. पण माझी तब्येत खराब होती त्यामुळं मग मी गेले नव्हते आणि त्यामुळं मग सगळे म्हणजे त्या दोघी पण मला बोलत होत्या की ये म्हणून. तर म्हणजे एक मन करतं की घ्यावं म्हणजे लेझिममध्ये भाग घ्यावा म्हणून आणि एक मन करतं की नको कारण की भरपूर पाय दुखतात माहिती आहे का. आता जेव्हा रमाई जयंतीमध्ये आम्ही डान्स केला होता तर म्हणजे आता ह्या वयामध्ये आता बऱ्याच वर्षाच्या नंतर आता ह्या वयामध्ये डान्स करायचा म्हणलं की मग म्हणजे पायावरती भरपूर लोड येतो आणि त्यामुळं ना वाटत होतं की घ्यावं का नको. पण ना डान्स किंवा व्यायाम हा म्हणजे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण डान्स पण केला ना तरीसुद्धा थोडंफार वजन कमी होतं आणि आम्ही तो अनुभव केलेला आहे. जेव्हा आमची डान्स प्रॅक्टिस असायची ना तेव्हा थोडंफार म्हणजे हे व्हायचं आणि रोजच्या रोज डान्स प्रॅक्टिस असल्यामुळे ना वजन थोडंफार झालं होतं कमी आणि पुन्हा वाढलं. तर त्यामुळं ना मग फायदा तर भरपूर आहे त्याचा म्हणजे वजन तर कमी होतं आणि फायदा त्याच्यामुळं भरपूर आहे. तर मग बघेन आता घेईन मी पण लेझिममध्ये प्रॅक्टिस नक्की घेईन. आणि जेव्हा जयंतीचं म्हणजे दिवस जवळ येतील ना तेव्हा मग प्रॅक्टिस सुरू करेन मी पण. तर आता हा व्हिडिओ जो आहे ना तो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि सकाळची आपलं जी बेसिक कामं असतात ती झाल्याच्या नंतर माझं हे काम चालू होतं बघा. आणि 2 ते 2.5 तास लागतात अस्तराचं ब्लाऊज शिवायचं म्हणलं तर.
अगोदर ना थोडंसं लवकर होत होतं, कारण की पहिलं मला प्रॅक्टिस होती शिवायची, त्यामुळं लवकरात लवकर होत होतं. तिथे ना म्हणजे नवी मुंबईमध्ये जेव्हा आम्ही राहत होतो ना, तर तिथे माझ्या मम्मीचं घर जवळच होतं आणि तिच्या घरी शिलाई मशीन होती. त्यामुळं ना मग मी नेहमी शिवायची आणि त्यामुळं मग पटापट आपलं शिवण्याची प्रॅक्टिस होती. पण आता बरेच वर्ष झालं नाही नाही म्हणतात 3 ते 4 वर्ष झाले शिवणं बंद झालं त्यामुळं ना मग आता थोडंसं वेळ लागतो शिवायला आणि हळूहळू आपलं होईल प्रॅक्टिस ही आता पण. तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ होता तो छोटासा व्हिडिओ मी अशा प्रकारे शूट केला होता. आणि फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.